जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 119, तारीख 29 एप्रिल 2026 व वार बुधवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे वाचन आता आपण करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्रीयुत रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण नवविधा भक्तिनाम या चौथ्या दशकातील चौथ्या समासाचे, ज्याचे नाव आहे पादसेवन भक्ती, तर या चौथ्या समासाच्या वाचनास आजपासून आपण सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण याता याती. सद्गुरु कृपे विन काही भवतरनो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्वस्तु दाखवी सद्गुरु सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विन येना अनुभवासी. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवियासीच भासे हेरा गथा गोवी. संग त्याग आणि निवेदन विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप. याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. वेद वेद गर्भ वेदांत, सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्य वस्तू. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद म्हणजे शेवटून दुसरी ओळ एक या अंकाने व मागील समासांत या शब्दांनी सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. मागील समासांत नामस्मरणाचे लक्षण सांगितले. आता चौथी भक्ती पादसेवन ऐका. काया वाचा मने करून मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरूची चरण सेवा करणे, याचेच नाव पादसेवन भक्ती. जन्म मरणाची यातायात चुकविण्यासाठी सद्गुरुचरणी अनन्य भाव ठेवणे, याचे नाव पादसेवन. संसारांतून तरुण जाण्याला सद्गुरूंच्या कृपेशिवाय दुसरा उपाय नाही. यासाठी सद्गुरुचरण सेवा करण्यास तात्काळ लागावे. सद्गुरु आधी सत्य वस्तू जे परब्रह्म ते दाखवितात, नंतर सकल सृष्टीचा सारासार विचार सांगतात आणि शेवटी सर्व ब्रह्म स्वरूप आहे हा निश्चयही शिष्याच्या अंतःकरणात बाणवितात. ब्रह्मस्वरूपाची ओळख सद्गुरूच करवितात. सारासार विचार त्यांच्या कृपेने होऊन परब्रह्म वस्तूचा निर्धार बांधतो. ती परमात्म वस्तू डोळ्याला म्हणजे चर्मचक्षुला दिसत नाही व मनाला भासत नाही. मीपणाचा देहबुद्धीचा संग सोडल्याशिवाय असंग झाल्या वाचून
अनुभवही येत नाही. इतर वस्तूप्रमाणे परमात्म वस्तूचा अनुभव घेऊ गेले असता अहम बुद्धीचा संघाचा म्हणजे अहम बुद्धीच्या संगतीचा त्याग घडत नाही. कारण अनुभव घेताना अनुभव, अनुभविता व अनुभव्य ही त्रिपुटी शिल्लक असल्याशिवाय अनुभव घेता येत नाही. आणि अहम बुद्धीचा विशेष त्याग झाला तर अनुभव घेणारा अहम वेगळा न राहिल्यामुळे अनुभव दिसणार नाही. हे प्रतिपादन अनुभवी असेल त्यालाच कळेल, इतरांना गोंधळ वाटेल. संगत्याग म्हणजे अहमपणा टाकणे, निवेदन, स्वात्मार्पण करणे, विदेह स्थिती, देहातीत अवस्था, अलिप्तपणा, कमलपत्राप्रमाणे संसारात असून नसल्यासारखे प्रारब्ध ओघाने राहणे, सहजावस्था म्हणजे प्रारब्ध कर्माप्रमाणे देहाचे व्यवहार चालत असताना त्यात कर्तृत्वाचा अहंकार न राहणे, उन्मनी म्हणजे मनाचा मनपणा मोडणे, विज्ञान म्हणजे ज्ञानाची उर्मी नाहीशी होऊन केवळ ज्ञान स्वरूप राहते ते. ही सातही नावे एकाच अर्थी आहेत. याशिवाय आणखीही नावे आहेत ती सर्व समाधानाची म्हणजे समाधीभूत, समाधी सुख किंवा स्वरूप स्थिती याची दर्शक अशी संकेत चिन्हे आहेत. एका समाधानाचीच ही 7 नावे आहेत. हे सर्व सद्गुरुपाद सेवेने कळू लागते. हीच नावे काय पण वेद, वेदांचा अभिप्राय म्हणजे वेद गर्भ, उपनिषदे म्हणजे वेदांत, सिद्ध भाव, सिद्ध लक्षणांचा अभिप्राय म्हणजे गर्भ सिद्धांत, अनुभव, रहस्य, अनिर्वाच्यपणा, स्वानुभव म्हणजे उघडा दादांत अनुभव, ही इतर नावे सद्वस्तू ओळखण्याचीच चिन्हे आहेत. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 1 ते 10 या चौथ्या समासातील पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.